मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. इयत्ता 8वी भूगोल. धडा पहिला, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. आपण सकाळी लवकर उठून दात घासतो, आंघोळ करतो, न्याहारी करून शाळेला जातो, वर्गात अध्ययन करतो, घरी परत येतो, संध्याकाळी खेळण्यासाठी मैदानावर जातो, रात्री जेवण करतो आणि दात घासून झोपी जातो. दिवसभरात आपण अशा विविध कृती करत असतो. आपल्या दिनचर्येचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ ठरवण्याची गरज असते. प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत. निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाग करत असत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान, तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने तसेच घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जात असे. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी 24 तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो. सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा मानतो. या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय, माध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवत असतो. परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो. या उलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. एखाद्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिल्यास आपणास झाडे, विजेचे खांब, इमारती इत्यादी आपल्या विरुद्ध दिशेने सरकत असल्याचे जाणवते. वास्तविक त्या बाबी स्थिर असतात. आपली बस पुढे जात असते. अशाच प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज अनुभवतो. अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते, तर दुपारी सर्वात आखूड सावली नोंदवल्याचे तुम्हाला निरीक्षणाद्वारे समजले असेल. खांबाच्या संदर्भात सूर्याचे आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा लांबीही बदलते. याचे कारण परिवलनादरम्यान सूर्यासमोर पृथ्वीचा विशिष्ट भाग येणे व जाणे हे आहे. आणखी एक गोष्ट आपण ज्या अनुषंगाने अनुभवतो ती म्हणजे सकाळी व संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते, तर दुपारी ते जास्त असते. स्थानिक वेळ. सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे माध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते. माध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. पृथ्वीवर माध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखे असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान 24 तासापेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय,
माध्यान्ह व सूर्यास्त तसेच मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते. ध्रुवावर मात्र 6 महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि 6 महिने रात्रमान असते. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते व सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. त्यामुळे येथे सावली व सावलीची लांबी यांचा विचार माध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, माध्यान्ह व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात. मुंबईत जेव्हा माध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने तेथे माध्यान्ह वेळ आधीच होऊन गेली असेल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ मध्यान्ह संदर्भाने निर्धारित केली जाते. म्हणजेच एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते. स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही. जेव्हा रेखावृत्तांच्या अनुषंगाने विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी माध्यान्ह झालेली असते. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकांपुढे AM असे लिहितात. याचा अर्थ अँटी मेरिडियम असा आहे. जेव्हा परिवलनामुळे एखादे रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते तेव्हा त्यावेळेस मध्यान्होत्तर वेळ काळ असे म्हटले जाते. मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे PM अशी दर्शवितात, म्हणजेच पोस्ट मेरिडियम होय. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते. जसजसे 2 रेखावृत्तातील अंतर वाढत जाते तसतसा त्यांच्या स्थानिक वेळेतील फरकही वाढत जातो. 2 ठिकाणच्या रेखावृत्तांवरील अंशात्मक फरकास 4 मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणाच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे हे समजते. रेखावृत्तातील अंतर आपण नकाशा किंवा पृथ्वीगोल यांच्या साहाय्याने ठरवू शकतो. मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत पण भिन्न रेखावृत्तांवर आहेत. त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक आहे. एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाणवेळ म्हणून निवडली जाते. देशातील सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये ही प्रमाणवेळ वापरली जाते. जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे 24 कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच शून्य रेखावृत्ता संदर्भाने केलेली आहे. सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशांसाठी एक प्रमाणवेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय म्हणजेच पूर्व पश्चिम विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे नसते. त्यामुळे अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाणवेळा मानल्या जातात. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून अलाहाबाद उत्तर प्रदेश येथून जाणाऱ्या 82° पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त
भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य माध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे 12 वाजले आहेत असे मानले जाते. 82°30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जागतिक प्रमाण वेळ. जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ 0° रेखावृत्त म्हणून इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ GMT ग्रीनविच मीन टाइम विचारात घेतली जाते. इतर देशांच्या प्रमाण वेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी NIST या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. या घड्याळात वेळेची दुरुस्ती वाढ किंवा घट ही फक्त 1 सेकंदाची करावी लागते, ती देखील 20 कोटी वर्षातून एकदा. भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही संस्था पुरवते. या ठिकाणी वापरात असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे सेकंदाच्या 1 लाखापर्यंतचा भाग अचूक राखते. अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इत्यादी कामात वेळेची अचूकता लागते, तेथे ही घड्याळे वापरली जातात. जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा. राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर खगोलीय वेधशाळा बांधल्या. आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही, परंतु उर्वरित 4ही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. आजही जंतर मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अचूक वेळ मिळते. जंतर मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दर्शवणारे घड्याळ नव्हे, तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून खगोलांच्या निरीक्षणाचीही सोय उत्तम आहे. जंतर मंतरमधील यंत्रांच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे सांस्कृतिक वारसा म्हणून महत्त्वाची ठरली आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास भूकवच थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपात आहेत. पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झाले नाही. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढली आहेत. त्यासाठी
ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने केला. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लाव्हा रस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. लाव्हा रस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरंगाची रचना समजून घेता आली. उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते. तसेच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हा रस तप्त असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात. त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने विंधन छिद्रे देखील पाडली आहेत. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीच्या सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो. या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील विभाग पडतात. पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग: भूकवच, प्रावरण, गाभा. भूकवच: खंडीय कवच, महासागरीय कवच. प्रावरण: उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. गाभा: बाह्य गाभा, अंतर्गाभा. भूकवच: पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणीखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्यांचे 2 उपविभाग पडतात. खंडीय कवच: भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहेत. या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व ग्रॅबो हे खडक आढळून येतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पृथ्वीच्या अंतर्भागातील विविध थरांमधील मूलद्रव्ये सिलिका, ॲल्युमिनियम, सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कॅनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले. म्हणून या विलगतेला कॅनरॅड विलगता हे नाव दिले आहे. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याचे नाव मेहोरोव्हिसिक होते. त्यामुळे या विलगतेला मोहो विलगता असे नाव देण्यात आले. प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली. या विलगतेला गटेनबर्ग विलगता हे नाव देण्यात आले. प्रावरण. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठेही आढळतात ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे. तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. बाह्य गाभा. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. त्या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थांचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे हे आपण शिकलो आहोत. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते.
या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे पाचवे व महत्त्वाचे आवरण आहे. अंतर्गाभा. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी असते. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्यास निफे असेही म्हणत असत. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. आर्द्रता व ढग. सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी विधाने आपण नेहमी करत असतो. हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा आपण वर्षभरात अनुभवत असतो. वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल आपल्या लक्षात येतात. उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितीदर्शक आहेत. त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत असते. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक आहे. बाष्पीभवन. बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते. या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते. वातावरणातील आर्द्रता. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे मानू. स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो? स्पंज पूर्णपणे ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपते. किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगता येते. म्हणजेच स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो. याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठावर पडते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. हवेचे तापमान जितके जास्त
तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होते. हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. या नियमानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमताही कमी होत जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. एका घनमीटर हवेत 15 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंपृक्त आहे असे म्हणतात. हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. निरपेक्ष आर्द्रता. एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. सापेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगण्यात येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. सापेक्ष आर्द्रता टक्क्यांमध्ये सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे तेथील हवा दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. सांद्रीभवन, घनीभवन. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणातील हवेतील बाष्पांचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती, धूलिकण, क्षार इत्यादींभोवती होते. दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. ढग व ढगांचे प्रकार. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. धुके आणि धुरके यात फरक आहेत. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते. धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यापासून बनते. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. पृष्ठालगतची हवा तापते. ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते. गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते.
हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते, हे लक्षात घ्या. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती हे एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वरवर जाऊन तरंगू लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अतिउंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अतिउंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग म्हणतात. 2,000 मीटरपेक्षा जास्त कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. जास्त उंचीवरील ढग हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते. सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चांदरीसारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल असते. मध्यम उंचीवरील ढग यात अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. अल्ट्रोस्ट्रेट्स ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधिकाचेतून पाहिल्यासारखे दिसते. कमी उंचीवरील ढग यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेट्स ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो. निम्बोस्ट्रेट्स हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. क्युमुलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युमुलस ढग हे
आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. क्युम्युलोनुंबिस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिंबस या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते. यामुळे ढग जड होतात व वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.